ओके सो आज मेरे साथ क्या हुआ मैं बताना चाहती हूँ। एक मिनट। हाँ, तो अभी मैं ट्रेन में से आ रही थी और गर्दी था लोकल में। और वहाँ पे मतलब मेरे पीछे एक लड़की खड़ी थी और उसकी कोई तो एक दूर की रिश्तेदार थी जो कि उसके घर में और आसपास में नहीं रहती है, कहीं तो रहती होगी, तो वो उसको ट्रेन में मिली होगी। और वो आंटी थी। और वो जो आंटी थी ना, वो होगी 55-60 के आसपास होगी। और वो लड़की मेरे पीछे खड़ी थी। उससे उन्होंने पूछा की और कैसी आहे, कैसा चालू आहे. आता मी मराठीत बोलते कारण त्यांचं मराठीत बोलणं चालू होतं. तर त्या काकूंनी विचारलं त्या मुलीला की काय कसं चालू आहे तुझं. तर ती बोलली ठीक आहे. परत मुद्दामून विचारलं त्यांना की काय चालू आहे तुझं. ती बोलली ठीक आहे. म्हणजे त्यांना अजून काहीतरी माहिती जाणून घ्यायची होती. अशी असतात ना कोणी कोणी खोडकर नातेवाईक ज्यांना जाणून घ्यायचं असतं की कधी लग्न होणार आहे किंवा कधी तुला लेकरू होणार आहे किंवा तुझ्या भावाचं काय झालं किंवा तुझं लग्न झालं होतं, तुझं नवरा काय करतो, तुटलं लग्न किंवा दारू पितो असं. तर म्हणून तिने तिसऱ्यांदा विचारलं आणि सांगितलं की अजून काय चालू आहे. तर त्या मुलगीने, ती जी मुलगी होती तिनं शेवटी सांगितलं. ट्रेनमध्ये सर्वजण होते आणि ठीक आहे, ट्रेनमध्ये जे पण होते ते काही तिचे नातेवाईक किंवा ओळखी पाळखीचं नव्हते म्हणून चालतं, काही पण विषय काढलेले. तर मग त्या मुलीने शेवटी सांगितलं मी तोडलं लग्न. आणि ज्या लोकांनी पण ऐकलं त्यांना असं वाटलं की तोडलं लग्न म्हणजे काय, नक्की नक्की काय झालं. तर नक्की असं झालं होतं, नक्की असं झालं होतं की तिचं एका मुलासोबत लग्न जोडलं होतं. आणि मग त्या मुलाने आजकाल असं आहे, मला नाही माहिती हे कधीपासून चालू झालं, पण मुलगा काय करतो जर अरेंज मॅरेज असणार तर मुलगा काय करतो आणि तो किती कमवतो आणि तो कमवतो म्हणजे नेमकं त्याच्यावर लोन आहे की नाही, त्याला पगार किती आहे आणि तो खरं बोलत आहे की नाही, याच्यासाठी ते लोक सॅलरी स्लिप विचारतात किंवा जाऊन पडताळणी करतात की मुलगा मुलगा किती खोटं बोलत आहे. तर त्या मुलीने त्या काकूंना सांगितलं मी लग्न तोडलं का, कारण तो खोटा बोलत होता. मला बोलत होता की 50,000 रुपये मला पगार आहे. आणि हो, तर जेव्हा जेव्हा तर ह्या मुलीने काय केलं, ही डायरेक्ट त्या मुलाच्या ऑफिसमध्ये गेली आणि जाऊन त्याच्या मॅनेजर किंवा त्याचे जे सिनियर्स असणार त्यांना विचारलं की या मुलाला किती पगार आहे. मग त्या मॅनेजरने सांगितलं तुम्ही कोण आहात वगैरे, हिने सर्व सांगितलं असणार, स्वतःचं इंट्रोडक्शन दिलं असणार, मला नाही माहिती. ही सांगत होती असं त्या काकूंना पूर्ण की मी जाऊन तिथे भेटली, मॅनेजरला विचारलं, मग मॅनेजरला सांगितलं मी होणारी मंगेतर आहे. आणि मॅनेजरनी मला सर्व अकाउंट्स दिले, बोलले तुम्हाला कोणी सांगितलं 50,000 पगार आहे, याला 30,000 पगार आहे. आणि त्यांनी सर्व डिटेल्स दाखवली. म्हणून त्या मुलीने त्या मुलासोबत लग्न मोडलं का. आता याच्यावर मी काही कॉमेंट नाही करू शकत, काही टिप्पणी नाही देऊ शकत, कारण माझ्यासोबत असं कधी झालं नाही. आणि माझं पण लग्न लेट झालं, असं नाही की मी वयात होते तेव्हा माझं लग्न झालं. माझं लग्न ऑफकोर्स लेट झालं, पण मी किंवा माझे बहीण भाऊ त्यांनी पण आणि किंवा माझे आई बाबा यांनी या बाबतचा कधीच विचार केला नाही की मुलगा किती शिकला आहे, तो किती कमवतो, त्याचं स्वतःचं घर आहे की नाही आणि तो खोटं बोलत आहे की नाही, तो कामावर आहे की नाही. आम्ही बस लग्न करून म्हणजे लग्न केलं का, कारण आमचं वय झालं होतं. पण आम्ही याबाबतचं कधीच विचार नाही केला, माझ्या आईबाबांनी पण नाही केलं. म्हणून मला त्याच्यावर काही कॉमेंट करता येणार नाही. पण देवाच्या कृपेने माझं चांगलं आहे. आम्ही कधीच विचार नव्हता केला, पण माझे मिस्टर गव्हर्नमेंट एम्प्लॉई आहे, मला स्वतःचं घर आहे, मला सासू सासरे नाही आहे, मला 2 नणंद आहे ज्यांचं लग्न झालं आहे. तर बाय गॉड्स ग्रेस माझं सर्व चांगलं आहे. इथे मी काही असं फ्लेक्स किंवा शो ऑफ म्हणून नाही सांगत आहे, मी हे सांगत आहे की आम्ही काही बघितलं नाही, आम्हाला नव्हतं माहीत आमचं आयुष्य कसं जाणार आणि कसा नवरा भेटणार. तर याच्यामध्ये मला त्या मुलाची खूप दया वाटली. कीव म्हणजे काय मला नाही माहिती, कीव म्हणजे दया वाटणे असतं का हेवा मला नाही माहिती, पण मला खूप वाईट वाटलं त्या मुलाबद्दल. आणि म्हणजे
त्याचं दुखणं म्हणजे मूळव्याधाचं दुखणं कोणाला सांगू पण शकत नाही, पण त्याला लग्न पण करायचं आहे. आणि मुलगी जी आहे ती जाऊन डायरेक्ट ऑफिसमध्ये जाते आणि त्याच्याबद्दल क्रॉस क्वेश्चन विचारते आणि मग खोटं काय ते समोर येतं आणि मग त्याचं मुलाचं लग्न तुटतं. आणि ती मुलगी बोलत होती की मला 42,000 रुपये पगार आहे, म्हणजे मला तुझ्यापेक्षा 12,000 जास्त पगार आहे. आणि जेव्हा जेव्हा मी पगाराचा विषय काढायची तेव्हा तेव्हा तो विषय कट करायचा, तर मला असा संशय आला होता. आणि मग याच्यावरून तिनं लग्नासाठी नकार दिलं. मग त्या मुलाच्या घरचे आणि मुलगा स्वतः त्या मुलीच्या आईबाबाला सांगतात, समजवा ना तिला, तिला ती त्याला ती मुलगी आवडली होती म्हणून त्यांनी खोटं सांगितलं. पण मुलीचं म्हणणं नाही, खोटं काच बोलला, भले तुला 10,000 पगार असला असता तरी चालेल, पण तू आत्ताच खोटं बोलत आहे, मग नंतर काय करणार? तर याच्यावर तुमचं काय टिप्पणी आहे ते मला तुम्ही सांगा. म्हणजे आय एम व्हेरी सॉरी अँड आय फील सॉरी फॉर दॅट बॉय, की काय बोलू मी.